तलोजा स्थित दीपक फर्टिलाइजर एंड पेट्रोकेमिकल्स कंपनी के दीपक फर्टिलाइजर्स एम्प्लॉयज यूनियन ने कामगारों के वेतन वृद्धि और विभिन्न मांगों को लेकर आंदोलन शुरू किया है। 8 दिनों से बड़े ही शांति के साथ आंदोलन शुरू है, जिसके कारण कंपनी प्रशासन काफी परेशान है। जहां एक तरफ कर्मचारी शांति के साथ अपना आंदोलन जारी रखे हुए हैं, वहां दूसरी तरफ एक घटना ने कामगारों का आक्रोश और भी बढ़ा दिया है। हम आपको बता दें कि बुधवार को नवीन पनवेल स्थित कंपनी के क्लब ऑफिस में कामगार संगठन के पदाधिकारी काम कर रहे थे। ऐसे में रात के समय 5 से 6 अज्ञात लोगों ने ऑफिस में घुसकर सामान की तोड़फोड़ तो की ही, साथ ही 2 ऑफिसरों पर हमला बोल दिया, जिसमें श्री लोनकर गंभीर रूप से घायल हुए। उन्हें तुरंत नील अस्पताल में भर्ती किया गया है। हालांकि पुलिस को इस घटना की जानकारी मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंची। इस पूरे वारदात के बारे में कामगार संगठन के पदाधिकारी ने जानकारी देते हुए कंपनी प्रशासन पर अपना शक जाहिर किया। आम्ही या ठिकाणी कॉम्प्युटरवर काम करत होतो। आमचे नेहमीचे जे काम आहे या ठिकाणी लेटर बनवायचं ते काम आम्ही करत होतो। त्याच वेळेला अचानक 4-5 व्यक्ती आतमध्ये आल्या। आम्ही त्यांना विचारलं होतं कोण आहात तुम्ही काय वगैरे, तोपर्यंत त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि आमच्या अंगावर जिथल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू फेकायला सुरुवात केली। टेबल वगैरे आमच्या अंगावर फेकली आणि त्याच्यामध्ये आमचे लोनकर होते, त्यांच्या डोक्यावरती जखम झालेली आहे। आणि त्यानंतर मग त्या बाजूला आमचे TR छत्री म्हणून जे आमचे कमिटी मेंबर आहेत ते कॉम्प्युटरवर काम करत होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तिथे वस्तू फेकल्या आणि क्लब मधल्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या इथेच फेकल्या। कोण व्यक्ती ते आम्हाला कळण्याच्या आतमध्ये ते लगेच निघून गेल्या। आम्ही लोनकरांना उचलून खुर्चीत बसतोपर्यंत त्या व्यक्ती पसार झाल्या। कोण होत्या आम्हाला ते काहीच कळलं नाही। पण याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की त्या व्यक्तींनी या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला केलेला आहे। याचा अर्थ हा सुनियोजित कट असावा, जेणेकरून या कटामध्ये काही युनियनचं काम करणाऱ्या मंडळींना दहशत बसावी असा हेतू असावा आणि त्या हेतूसाठी हे सगळं घडलेलं आहे। आम्हाला मुकामार लागलेला आहे। नेमका मुकामार कुठे लागलेला आहे हे आता तुम्ही लगेच आल्यामुळे सांगू शकत नाही, पण मुकामार लागलेला आहे आम्हाला। आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना डिफेन्स करायचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याला युनियनच्या एका सदस्याला जखम झालेली आहे आणि त्याला आम्ही आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत तातडीने। बरं, मला सांगा, आता तुम्ही म्हणालात युनियनचं काम करत असल्यामुळे आमच्यावर हल्ला झाला, तर कोणत्या युनियनचं काम करताय आणि कशामुळे हल्ला झाला? युनियनचं काम आम्ही या ठिकाणी गेले 1-2 महिने आम्ही करत आहोत। कोणत्या युनियनचं? चालू आहे दीपक फर्टिलायझर एम्प्लॉयज युनियनचं काम आम्ही करत आहोत। आमचा हा संपाचा कालावधी आहे आणि काही लेटर्स बनवणे वगैरे हे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। तर त्या कामाची माहिती घेऊन कुठेतरी हा हल्ला केला असावा, याच्यामध्ये सुनियोजित कट आहे एवढं नक्की। कोणी केला असेल असं आपल्याला वाटतं? हे हा हल्ला ज्यांना आमच्यापासून त्रास होतो अशा मंडळींनीच आमच्यावर हल्ला केला असावा। ज्यांना आमच्या या कामाचा त्रास होतोय किंवा आमच्या या कामाबद्दल काम करतोय आम्ही याची दहशत बसावी आमच्यावर असं ज्यांना वाटतं अशानेच हा हल्ला आमच्यावर केला असावा।